सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, ट्रेनला थांबवायला कोणत्या रंगाचा प्रयोग केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिरवा, ऑप्शन बी पांढरा, ऑप्शन सी लाल, ऑप्शन डी केशरी। तर जो उत्तर आहे ट्रेनला थांबवायला लाल रंगाचा प्रयोग केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, भारताच्या संविधानावर सही करणारे पहिले राष्ट्रपती कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी महात्मा गांधी। तर याचं उत्तर भारताच्या संविधानावर सही करणारे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, सोन्याचे दागिने बनवताना काय मिक्स केले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चांदी, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी पितळ, ऑप्शन डी लोखंड। तर याचं उत्तर सोन्याचे दागिने बनवताना तांबे मिक्स केले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणता पक्षी आपला रस्ता कधीच विसरत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी बदक, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी मांजर। तर याचं उत्तर आहे कबूतर पक्षी आपला रस्ता कधीच विसरत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, गरिबाची गाई कोणाला म्हटले जाते? आपली ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी गाई, ऑप्शन सी बकरी, ऑप्शन डी जिराफ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही अजूनही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे गरिबाची गाय बकरीला म्हटले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, महाराष्ट्राची राज्याची उपराजधानी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी चंद्रपूर, ऑप्शन डी वर्धा। याचं उत्तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, साप किती किलोमीटर पर्यंत पाहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 किलोमीटर, ऑप्शन बी 2 किलोमीटर, ऑप्शन सी 3 किलोमीटर, ऑप्शन डी 4 किलोमीटर। तर याचं उत्तर साप 1 किलोमीटर दूर पाहू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, रोज 1 लवंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी सांधेवात, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी हृदयरोग। तर याचं उत्तर रोज 1 लवंग खाल्ल्याने सांधेवात आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वात सुंदर हत्ती कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। तर याचं उत्तर भारतातील सर्वात सुंदर हत्ती बिहार राज्यात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, बुर्ज खलिफा बांधायला किती वर्ष लागली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 5 वर्ष, ऑप्शन सी 7 वर्ष, ऑप्शन डी 10 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही अजूनही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर बुर्ज खलिफा बांधायला 5 वर्ष लागली होती, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 11 आहे, भारतातील प्रसिद्ध काची कपडे उद्योग कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। तर याचं उत्तर भारतातील प्रसिद्ध काची कपडे उद्योग तमिळनाडूत आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशातील मुलींसोबत लग्न केले तर सरकारी नोकरी मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आईसलँड, ऑप्शन बी थायलंड, ऑप्शन सी कुवेत, ऑप्शन डी कॅनडा।
तर याचं उत्तर आईसलँड देशातील मुलींसोबत लग्न केल्यास सरकारी नोकरी मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे, फाशीची शिक्षा किती वाजता दिली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पहाटे 5 वाजता, ऑप्शन बी पहाटे 4 वाजता, ऑप्शन सी सकाळी 6 वाजता, ऑप्शन डी रात्री 4 वाजता. तर याचं उत्तर फाशीची शिक्षा पहाटे 4 वाजता दिली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, भारतातील सर्वात मोठे चिडियाघर कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी लखनऊ, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. तर याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे चिडियाघर कोलकातात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे, भारताचे स्वातंत्र्य संग्रामाचे मुख्य नेते कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी भगतसिंह. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर याचं उत्तर भारताचे स्वतंत्र संग्रामाचे मुख्य नेते महात्मा गांधी होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे, भारतात कोणत्या प्राण्याचे मटण जास्त खातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी डुक्कर, ऑप्शन सी कोंबडा, ऑप्शन डी मासा. तर याचं उत्तर भारतात कोंबडा प्राण्याचे मटण जास्त खातात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी कच्छ, ऑप्शन डी कोल्हापूर. तर याचं उत्तर क्षेत्रफळा दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा कच्छ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे, भारतातील सर्वात मोठे लेणीत बसलेले मंदिर कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ब्रह्म मंदिर, ऑप्शन बी कैलास मंदिर, ऑप्शन सी सूर्य मंदिर, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं उत्तर भारतात सर्वात मोठे लेणीत बसलेले मंदिर कैलास मंदिर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, रंगीबेरंगी बटाटा कोणत्या देशात आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी चीन. तर याचं उत्तर रंगीबेरंगी बटाटे अमेरिका देशात आढळतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, नरेंद्र मोदी यांच्या चष्म्याची किंमत किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 40,000, ऑप्शन सी 12,000, ऑप्शन डी वरील एकही नाही. जर तुम्हाला हे जो उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही अजूनही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.